किती कार्यरत होते ही सुद्धा लोकांनी त्याच्या डोळ्यांनी बघितलेलं आहे। या ठिकाणी ओबीसी वाढ होता म्हणून आमच्या नेहा आपटे या नगरसेविका होत्या आणि त्यांनीच भावेशला या प्रभागामध्ये निवडणूक लढवण्यासाठी आणलेले आणि त्यांची इच्छा मी पूर्ण केलेली आहे। आज जरी गणेशजी राणे दत्तवाडी या परिसरात भरपूर शिवसेनेच्या माध्यमातून काम करत होतं, आमचे जे विरोधक उमेदवार होते त्यांनी जेव्हा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला त्यांची घर वापसी होणार होती, पण त्यांना जी पाहिजे त्या ठिकाणी आम्ही निवडणूक लढवण्याचा नकार दिला। त्यांना 22 नंबर वार्डामध्ये आम्ही उमेदवारी देत होतो आणि त्यांनी सांगितलेलं की मला माझ्या पक्षातच येऊन काम, कारण ते राष्ट्रवादी केलं आणि तिसरं आता भाजपा मनसेमध्ये जाण्याचा प्रयत्न केलेला त्यांनी। आमदारकीला मनसेची उमेदवारी, पण त्या मनसेवाल्यांनी सुद्धा त्यांना उमेदवारी दिली नाही। आज कुठच्याही पक्षात उमेदवारी भेटत नाही, पण भाजपामध्ये त्यांनी उमेदवारी घेतलेली आहे। आम्हाला काहीच त्याचा फरक पडणार नाही। हे दोन्ही वार्ड आहेत, हे शिवसेनेचे बालेकिल्ले आहेत आणि या बालेकिल्ल्यामध्ये दुर्वाराने आणि भावेश म्हात्रे निवडून आले, तुम्हाला 3 डिसेंबरला दिसतं। अर्थात मागच्या वेळी ज्यावेळी तुम्ही टीका केली होती तेव्हा पुतण्यावर जास्त प्रेम आहे असं ते म्हणाले होते आणि जनतेवर विश्वास त्यांनी दाखवला होता। तुम्हाला काय वाटतं, आत्ताची जनता पक्ष बघून मतदान करणार आहे की चेहरे बघून मतदान करते? 100% पहिलं प्राधान्य असं 20 ते 40% पक्ष बघून मतदान लोक करतात आणि चेहऱ्याला सुद्धा मोठं महत्व दिलं पाहिजे। तुमचं कर्तृत्व काय आहे त्या विभागामध्ये? आज गणेश राणेचं कर्तृत्व आहे, तो सामान्य कुटुंबामध्ये जन्माला आलेत, हे सामान्य आमची भगिनी आहे, तिला आम्ही उमेदवारी दिली। भावेश म्हात्रे मुद्दामून या वार्डामध्ये निवडणूक, हा ओबीसी वार्ड होता, ओबीसी वार्डामध्ये या प्रभागानं कोणी निवडणूक लढवायला इच्छा नव्हती। हे त्या ठिकाणी त्यावेळेस राष्ट्रवादी पक्षात होते आणि आमचा पक्ष कुठेतरी कमकुवत होऊ नये म्हणून मी माझ्या पुतण्याला या प्रभागातून निवडणूक लढवण्यासाठी प्रवृत्त केलं आणि त्यांनी 6 वर्ष या प्रभागात काम केलंय की निवडणूक कोरोना आला म्हणून त्याला मी घरी बसून ठेवलेलं नव्हतं। त्यांनी या ठिकाणी व्हॅक्सिनेशन केलं, तेव्हा हे कुठं होते? तेव्हा जेव्हा क्वारंटाईन सेंटरमध्ये लोकांना न्यायचं तेव्हा हे कुठं होते? ऑक्सिजन लोकांना कमी पडत तेव्हा हे कुठं होतं? गणेश राणे, भावेश म्हात्रे यांच्या सर्व टीमने मोठ्या प्रकारचं काम या कोरोना पिरियडमध्ये इथं केलेलं आहे आणि नक्कीच त्याची जाण इथल्या नागरिकांना, इथल्या मतदाराने, म्हणून इथले मतदार त्यांना मोठ्या संख्येने, मोठ्या मताधिक्याने निवडून देतील असा विश्वास मला आहे। विना म्हात्रे बाजूच्या वार्डात नगरसेविका होता, इथले सर्व काँक्रिटीकरणाचे रस्ते असतील, उद्यानं असतील, ही वामन म्हात्रेच्या नेतृत्वाखाली डेव्हलप झालेली आहे आणि मला वाटतं नक्कीच आज ती सुद्धा नगराध्यक्षपदाची उमेदवार आहे, तिला सुद्धा बदलापूरची जनता मोठा मताधिक्य देऊन या बदलापूर शहराचे नगराध्यक्ष बनण्याचा मान देईल। अर्थात तुमचा हा वचननामा म्हणू शकतो आपण, जो तुम्ही अनेक कामं या ठिकाणी दाखवली, वारंवार भाजपाच्या माध्यमातून तुमच्यावर टीका केली जाते की त्यांनी केलेली कामं तुम्ही तुमच्या वचननाम्यामध्ये, अरे मी काय बोलतो, राजन घोरपडेला फेक निरोडी, फेक गोष्टी करण्याशिवाय काहीच समोर नाही। कुठेतरी शिवसेनेला बदनाम करायचं। जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा स्मारक आहे, आज पण उद्या सर्व पत्रकार नगरपरिषदेमध्ये जातं, मी नगराध्यक्ष असताना तो चौथाडा होता, ढासळल्या होता, त्यातली लादीचं काम हे नगरपालिका फंडातनं केले, तिथलं आरसीसी काम हे मी जेवढं केलं, आम्ही आकडा टाकलेला आहे, 1.25 कोटी रुपये तिथनं नगरपालिका फंडातनं आम्ही टाकलेले आहेत आणि त्याच्यानंतर ते स्मारक विकासाकडे गेलेलं होतं, त्याच्यानंतर पुन्हा आमदार साहेबांनी 5 कोटी रुपये, त्याला हेच माहिती नाही की आम्ही पूर्ण स्मारकचं क्रेडिट घेतलं नाही। त्या स्मारकासाठी नगरपालिकेचा वामन म्हात्रे नगराध्यक्ष असताना काहीतरी थोडंफार निधी मी त्यासाठी दिलेलं आहे आणि ती नगरपालिकेची प्रॉपर्टी, कोणाची प्रायव्हेट प्रॉपर्टी नाहीये, मग त्याचं क्रेडिट हे पूर्ण बदलापूर शहरातल्या नागरिकांचं आहे। जरी एखादं विकास काम कोणी जर केलं असतं, आम्ही जी केलेली कामं आहेत ती आम्ही त्यात टाकलेली आहे, आम्ही त्याचं काही कुठच्या प्रकारे क्रेडिट घेतलं नाही। या बदलावरच्या सर्व जनतेला माहिती आहे, वामन म्हात्रेने पूर्ण कृती पुतला या शहरामध्ये सर्व एनएसओ आणून टाकलेलं आहे। आज तुम्ही बघा, मला वाटतं कुठचं चॅनल आहे त्याच्यावर किती खोट्या आमच्या फेसबुक, व्हॉट्सअपच्या माध्यमातून आमच्यावर टीका करण्याचं काम राजन घोरपडे यांनी केलेलं आहे। तर या गोष्टीला ही बदलावरची जनता काय भीक घालणार नाही। त्यांनी विकासावर बोलायचंय, की खोटं निरेटिव्ह पसरून लोक मतं देतील हे त्यांनी विसरून जायचंय आणि त्यांना नगराध्यक्षाचा पराभव झालेला हा समोर दिसतोय। आता 8 दिवस आहेत, 8 दिवसामध्ये आणि 11 वर्षामध्ये आम्ही भरपूर शिवसैनिकांनी या विकासाची कामं या बदलापूर शहरामध्ये केलेली आहेत आणि त्या विकासाच्या जोरावर आम्ही निवडणूक लढतोय आणि नक्कीच प्रत्येक मतदार हा विकासाला या बदलापूर शहरामध्ये मत देणार। आत्ताच असणारा प्रभाग क्रमांक 21 जेवढी या ठिकाणी विकास होणं अपेक्षित होतं तेवढा झालेला नाही। गार्डन असू द्यात, पाण्याची समस्या आहे, म्हणजे इकडचे जे इमारती धारक आहेत, राहणारे सोसायटीमध्ये रहिवासी आहेत, ते इथे बोर्ड लावतात की इथे राहण्यासाठी येऊ नका, कारण की पाण्याची समस्या नाही। अशा बऱ्याच समस्या आहेत। निवडून आल्यानंतर तुमचे दोन्ही चेहरे
काय बदल पाहायला मिळणार आहे इकडच्या शिरगावकरांना? 100% पाण्याची समस्या ही आता 240 कोटी रुपयाचा निधी मी पहिल्यांदा तुला फोन केला ज्या दिवशी GR हातात घेतला. कुठच्या पत्रकारांना नाही केला, पहिला तुला केला. नाही तर तुम्हाला माहिती पुन्हा क्रेडिट ते घेतील. नगर विकास मंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी 240 कोटी रुपयाचा निधी या बदलापूर शहरामध्ये दिलेला आहे. 20 MLD पाणी अतिरिक्त मंजूर केलेले आहे. या बदलापूर शहरात 2056 सालापर्यंत या शहराची लोकसंख्या 15 लाख होईपर्यंत कुठच्या प्रकारची पाण्याची टंचाई या शहराला भासणार नाही असं नियोजन आम्ही केलेलं आहे. 1 वर्षाच्या आत सर्व बदलापुरांना पाहिजे तेवढं पाणी आणि टँकर मुक्त बदलापूर आम्ही शिवसेनेच्या माध्यमातून करणार आहोत. मागे अरे जातील बसलं खुर्ची दे मला खुर्ची तलवार तलवार पाण्याची समस्या ना आमची पाण्याची समस्या आरोग्य सुरुवाकडे आमच्या वाड्यात नाहीये. विचारायला पण काहीतरी विचारायला पण काहीतरी बोल तू बोलला पाहिजे वहिनीला बोला सांगू बोल काय नको ह्यो नाही बोलतो वहिनीला बोलायची इच्छा आहे इच्छा आहे केलं काम बाजूला राहू दे उमेदवार हे तो बंद करायला सांगणार उमेदवार दिनेश